कशा आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये मी दुपारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं। दुपारच्या वेळेमध्ये जो मधला वेळ असतो दुपारचा, त्याच्यामध्ये मी काय काय करते ते शेअर केलं होतं आणि त्यावेळेला म्हटलं होतं की मी संध्याकाळचं रुटीन सुद्धा लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता 5 वाजलेले आहेत। 5 वाजता मी थोडासा आराम करून झोपून, जर झोप लागली तर झोपून वगैरे उठते आणि मग 5 नंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत माझी कामं जी आहे ती मी कशी उरकते आणि म्हणजे थोडासा वेळ मला स्वतःसाठी सुद्धा देता येतो, थोडासा वेळ मुलाच्या अभ्यासासाठी सुद्धा देता येतो। तर असं संध्याकाळी 5 ते 10 मी कामाचं नियोजन कसं करते ते मी आज या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता वाजलेले आहेत बरोबर 5। चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आता मी भांडी लावायला घेणार आहे, जी की सकाळपासूनची भांडी असतात। चहाची, नाश्त्याची जी काही भांडी असतात ती सकाळपासून घासून ठेवलेली असतात, तर ती मी निथळत ठेवते आणि ती छान वाळतात आणि मग मी संध्याकाळी ती लावायला घेते। त्याच्यानंतर दुपारी प्रथमचं आणि माझं जेवण झाल्यानंतर कधीतरी मला खूप कंटाळा येतो। मग मी आमची जी जेवलेली भांडी आहेत तो खूप नसतात, अगदी 5-6 भांडी असतात, कारण की जेवण केलेली नाश्त्याची सगळी भांडी मी घासून टाकते। फक्त डाळ फोडणीला देईल तर ते डाळ शिजवलेला जो भांडं असतं ते आणि प्रथमचं आणि माझं जेवलेलं ताट वगैरे एवढीच एक 4-5 भांडी असतात। मग मी कधी कधी ठेवून देते, तर मग संध्याकाळी उठल्यानंतर ती भांडी मी घासून टाकते लगेच आणि पुन्हा जाळीमध्येच मी निथळत ती बाहेर ठेवून देते। त्याच्यानंतर सगळे पडदे वगैरे साईडला करते आणि संध्याकाळचा वेळ असतो, उजेड भरपूर असतो। संध्याकाळी 6:30 ते 6:45 पर्यंत उजेड असतो। त्यामुळे मग मी काय करते, विंडो वगैरे सगळ्या साईडला करून घेते, पडदे साईडला करून घेते आणि कचरा काढते। तिन्ही सांजेच्या वेळी कचरा काढायचा नसतो, त्यामुळे 6 वाजायच्या अगोदर संध्याकाळचा कचरा हा निघालाच पाहिजे, कारण की आपल्याला बत्ती वगैरे लावायची असते, दिवाबत्ती करायची असते। त्यामुळे तर मग संध्याकाळी गॅलरीमध्ये पुन्हा भरपूर माती येते। त्यामुळे सकाळी जरी स्वच्छ गॅलऱ्या धुतल्या असतील, झाडल्या असतील ना, तरी संध्याकाळी पुन्हा कचरा हा काढावाच लागतो। गॅलऱ्यांमध्ये माती येते आणि तीच माती पुन्हा आपण गॅलरीमध्ये गेलो की त्याचेच पाय उठून घरामध्ये येतात। त्यामुळे गॅलरीमध्ये पुन्हा मी एकदा कचरा काढून घेते, पूर्ण घर झाडून घेते आणि सकाळी धुतलेली कपडे छान वाळलेली असतात, त्यामुळे तीसुद्धा मी काढून घेते, कारण की रात्रीची कपडे ही बाहेर ठेवू नये। भले ही गॅलरी घरातच आहे, घरातलीच गॅलरी आहे, तरी पण म्हणतात की बाहेर कपडे ठेवली की निगेटिव्ह ऊर्जा वास करते त्यांच्यामध्ये। त्यामुळे शक्यतो कपडे वाळली असतातच, कारण की आता भरपूर ऊन येतं, त्यामुळे वाळतातच कपडे। सगळ्यांचे कपडे काढून ज्याच्या जागेवर ठेवून देते। जी काही उद्या लागणारी कपडे आहेत ती लगेच मी चेअरवर ठेवून देते। त्याच्यानंतर सगळं झाल्यावर मी स्वतः फ्रेश होते, स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ देते, छान अशी फ्रेश होते, केस विंचरते, पुन्हा मॉइश्चरायझर लावते, म्हणजे मलाही तेवढं प्रसन्न वाटतं आणि फ्रेश वाटतं। त्याच्यानंतर संध्याकाळी प्रथमला ट्युशनवरून आल्यानंतर भूक लागते आणि ह्या छोट्या मोठ्या भुकेसाठी त्याला बिस्किट वगैरे न देता, मैद्याचे कुठले प्रोडक्ट न देता मी घरच्या घरी काहीतरी स्नॅक्स बनवते, जो की पटकन होईल आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी बरा पडेल। चहा नुसता न घेता काहीतरी मी सुद्धा खाते, म्हणजे त्याच्यासोबत मला सुद्धा बरं वाटतं थोडंसं, कारण की जेवणासाठी टाईम असतो। त्यामुळे मग त्याची तयारी मी प्रिपरेशन करून ठेवते, म्हणजे तो आल्यानंतर पटकन मला काहीतरी स्नॅक्स बनवता येईल आणि दोघांनाही चहासोबत छान ते एन्जॉय करता येईल। तर त्याची सगळी तयारी मी करून घेते। प्रथम आलेला नाही आहे अजून, तो ट्युशनला गेलेला आहे, सध्या त्याचे एक्झाम चालू आहेत, त्यामुळे ट्युशन टीचर उशिरा सोडते आणि तो
6 वाजेपर्यंत येतो, पण सध्या आता 7 सव्वा 7 वाजतात त्याला, कारण की टीचर तेवढी रिव्हिजन करून घेते. त्यामुळे मी येथे सगळी नाश्त्याची तयारी करून घेते आणि मी नेहमी असंच काही ना काही स्नॅक्स बनवतच असते. मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, संध्याकाळी नाश्त्यासाठी काहीही स्नॅक्स मी बनवत असते. त्यामुळे मुलांना बाहेरच्या खाण्याची सुद्धा सवय लागत नाही आणि मी घरच्या घरी बनवून देते. त्यामुळे तो जास्त पसंती मी जे काही बनवेल ना त्याला देत असतो. एवढं करेपर्यंत 6:30 वाजतात आणि 6:30 वाजता बरोबर माझ्या दिवाबत्तीचा टायमिंग होतो. त्यावेळेला मी दरवाजा ओपन करते, डोअर ओपन करते आणि बरोबर अर्धा ते पाऊण तास माझा डोअर संध्याकाळचा ओपन असतो, कारण की लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि त्यावेळेला आपला डोअर ओपनच असावा. त्यानंतर मी दिवाबत्ती करून घेते. आमच्या लॉनच्या लाईटी लागलेल्या नाही आहेत, त्या पण 6:45-7 वाजेपर्यंत लागतात. तर दिवाबत्ती केल्यानंतर मला ना खूप प्रसन्न वाटतं. हा माझा बेस्ट आवडता पार्ट आहे, बेस्ट म्हणतात ना टाईम आहे. मला दिवाबत्ती केल्यानंतर संध्याकाळी खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यावेळेला मी एखादा मंत्र वगैरे पण मी स्पीकरवर लावत असते. तर एवढ्या वेळापर्यंत प्रथम येतोच, पण आता सध्या ट्यूशन टीचर लेट सोडते म्हणून तो आलेला नाही आहे. अजून बाहेर उजेड आहे, बघताय तुम्ही. आणि दिवाबत्ती केल्यानंतर मी पुन्हा गॅलरीमध्ये त्याची वाट बघत बसते, किंवा मग जर मला एखादी रील वगैरे शूट करायची असेल तर तेवढ्या वेळात मी इंस्टाग्रामच्या रील वगैरे शूट करते. तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर 7 आणि प्रथम आलेला आहे. येता येता रोज ट्यूशनवरून येताना मी त्याला दूध आणायला सांगते. दूध ही संध्याकाळीच आणून ठेवतो आम्ही. तर मग मी एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे, एका साईडला चहा ठेवून देते आणि आज बनवणार आहे पापडी चाट. तर चहासोबत खाण्यासाठी ना यांनी पुऱ्या आणल्या होत्या. ह्या खाऱ्या शंकरपाळ्या कशा असतात तशाच या पुऱ्या आहेत, खाऱ्या पुऱ्या, पण ह्या गव्हाच्या आहेत, मैद्याच्या नाही आहेत अजिबात. आणि क्वालिटी याची खरंच खूप उत्तम आहे. तर आमच्याकडे माझ्याशिवाय तर चहासोबत त्यांना कोणी खातच नव्हतं, त्या तशाच होत्या. तर म्हटलं आज याचा चाट बनवून टाकूया. त्या दिवशी मी याची शेवपुरी बनवली होती, तर ती छान झाली होती. तर म्हटलं आज याचं चाट बनवून टाकूया. थोड्याशाच उरल्या होत्या, तर मग मी काय केलं, त्या सगळ्या पुऱ्या ह्याच्यामध्ये चुरडून घेतल्या, म्हणजे तुकडे करून घेतले त्याचे बारीक बारीक. आणि जे काही मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची जे काही मी सगळं कट केलं होतं ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि थोडंसं माझ्याकडे चिंच गुळाची गोड चटणी होती, ती देखील मी याच्यामध्ये ॲड केली आहे. चाट मसाला नव्हता म्हणून मग मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. छान सगळं मिक्स केलं आहे आणि मस्त असा पापडी चाट इथे झालेला आहे रेडी. तर असं काहीसं करून दिलं ना प्रथमला, तर प्रथम खूप आवडीने खातो. कधी कधी मी बटाट्याचे पण स्नॅक्स करून देत असते, फ्रेंच फ्राईज वगैरे, कधी भजी काढत असते, म्हणजे बऱ्याचसे असे मी स्नॅक्स नेहमी करत असते. तर आता हे पापडी चाट झालेलं आहे रेडी आणि प्रथमला दिले खायला आणि त्याच्यानंतर मी एडिटिंग करते. खरंच खूप छान झालं होतं, त्यालासुद्धा खूप आवडलं. तर आता मी सुद्धा खाते, तो सुद्धा खातो, चहा घेतो आणि मग पुढच्या तयारीला लागते. तर आता इथे चहासुद्धा रेडी झाला आहे. निवांत चहा घेते. दूध गरम झालं आहे, ते बंद करून ठेवलेलं आहे. आणि प्रथमला ना आधी लहानपणापासून मी कधीच चहाची सवय लावली नव्हती. मी त्याला कधीच चहा दिला नाही. नेहमी सकाळी जाताना स्कूलमध्ये त्याला मी दूध आणि प्रोटीन पावडर देत असते, पण सध्या त्याला एक टाईम तरी संध्याकाळी चहा मागतोय सध्या तो. त्यामुळे मग आता सध्या त्याला चहाची सवय लागली आहे, पण मी जास्त त्याला देतच नाही. संध्याकाळी एक टाईम, ते पण भरपूर सारं दूध ॲड करून मी त्याला चहा देत असते. चहा नाश्ता झाल्यानंतर मग 7 ते 8 वाजेपर्यंत 1 तासाचा जो वेळ आहे, 1 सव्वा तासाचा वेळ मी प्रथमच्या अभ्यासासाठी देते. त्याच्याकडनं काही पेपर सॉल्व करून घ्यायचे असेल, रिव्हिजन असेल, जे काही असेल त्याच्या अभ्यासाचं, ते मी रोजच्या रोज त्याचं 1 तासाच्या अभ्यासासाठी देते आणि तेवढा वेळ काढते आणि मग मी त्याचा अभ्यास रोज घेत असते. तर सध्या त्याचे एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे टीचरने क्वेश्चन पेपर सॉल्व करायला दिलेले आहेत. तो क्वेश्चन पेपर सॉल्व करत बसला आहे. तोपर्यंत म्हटलं आता आपल्या जेवणाची तयारी करून घेऊया. तर संध्याकाळी मी फक्त मला भाजी आणि भाकरी बनवायची असते. आमच्याकडे संध्याकाळी कंपल्सरी एक टाईम भाकरी बनवलीच जाते. जर समजा कधी चपात्याचं पीठ उरलेलं असेल किंवा सकाळच्या चपात्या उरलेल्या असतील तर मग भाकरी बनत नाही. नाहीतर मग कंपल्सरी संध्याकाळी एक टाईम भाकरी जरा बरी वाटते. दोन्ही टाईम चपात्या एवढ्या आवडीने खाल्ल्या नाही जात. तर
डाळ भात हा सकाळीच बनवलेला असतो. एकतर आहोत आम्ही इनमिन 3 माणसं, डबल कितीसा डाळ भात मी दोन्ही टाईम बनवणार, त्यामुळे डाळ भात हा उशिरा बनतो दुपारी. आणि प्रथमलासुद्धा दुपारी डाळ भात लागतो, मलासुद्धा लागतो. त्यामुळे मग सकाळी यांच्या डब्याला मी चपाती भाजी बनवली की उशिरा मी दुपारी 12-12:30च्या दरम्यान कुकर लावते आणि त्याच वेळेला डाळ भात मी करून ठेवते हा दोन्ही टायमाचा. त्यामुळे परत मला संध्याकाळी डाळ भात लावण्याची आवश्यकता पडत नाही. डाळ ही आमच्याकडे रोजच असते, कारण की डाळीशिवाय प्रथम आणि प्रथमचे पप्पा दोघेही जेवत नाही, त्यामुळे डाळ मला ही रोजच नित्यनियमाने करावीच लागते. तर संध्याकाळी फक्त भाजी भाकरी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न महिलांना, मलाच नाही सगळ्याच महिलांना, की संध्याकाळी भाजी काय करायची. एकतर सकाळी डब्याला भाजी काय करायची आणि संध्याकाळी भाजी काय करायची, तोच प्रश्न खूप मोठा असतो. आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा येतो. तर त्यातल्या त्यात डाळ भात हा बनलेला असतो. तर आज मी बनवणार आहे पटकन होणारी बटाट्याची लपथपीत अशी आमटी, लपथपीत भाजी म्हणू शकता तुम्ही. तर आज असं पातळ असं कडधान्य कुठलंच भिजवलं पण नव्हतं. सकाळी मी 2 भाज्या बनवल्या होत्या. कारलं बनवलं होतं यांना डब्याला आणि ते म्हणजे पुरलं नाही कारलं, म्हणून मग मी पुन्हा दुपारी कांद्याची पात बनवली होती, कांद्याची भाजी, तर तीसुद्धा थोडीशी होती. म्हणून म्हटलं बटाट्याची थोडीशी रस्सा भाजी बनवूया, पटकन होते आणि छान सिंपल आहे, छान लागते टेस्टलासुद्धा. कांदा कापलेला आहे, बटाटे मी सालीसकट कापून 2 वेळा धुवून त्याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून ठेवलेलं आहे. आणि आई नेहमी म्हणते माझी की बटाट्याची साल ही कधीच काढू नये. बटाट्याचे सालीसकट जर आपण त्याची आमटी बनवली, कालवण बनवलं ना, तर त्याला चव खूप भारी लागते. त्याची पूर्ण चव जी आहे ती त्या बटाट्याच्या सालीची त्या आमटीमध्ये उतरते. म्हणून मग मी सहसा साल जी आहे बटाट्याची ती काढत नाही, स्वच्छ बटाटा धुवून घेते. कांदा कट केलेला आहे आणि आता सिंपल कांदा तेल टाकून कढईमध्ये जिरं फोडणीला देणार, कांदा फोडणीला देणार आणि आपला जो काही रोजचा मसाला आहे तो मी ॲड करणार आणि बटाट्याच्या फोडी ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून मीठ टाकणार आणि मस्त बटाटा शिजला की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट थोडासा ॲड करणार. झाली बटाट्याची लपथपीत भाजी. अगदी सिंपल आहे पण छान लागते. आणि आता ही जी कढई आहे ही मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मागे डीमार्टला बाजार भरायला गेली होती ना, तर त्यावेळेला मी ही कढई घेतलेली आहे आणि अप्रतिम कढई आहे. तिचा बेस जो आहे तो बऱ्यापैकी जाड आहे, त्यामुळे जळत नाही, कुठलीच भाजी याच्यामध्ये जळत नाही. मला म्हणतात ना एवढी आवडली आहे ना ही कढई, खूप म्हणजे खूप जास्त आवडली. आणि मला हिच्यामध्ये भाज्या बनवताना खूप जास्त मजा येते आणि आवडते. खूप छान कढई आहे आणि घासली तरी अगदी चक्काचक 2 मिनटात होते. त्यामुळे खूप दिवसापासनं मला घ्यायचीच होती. जर्मलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करू नये असं म्हणतात, तर मी एवढी वर्ष तर जर्मलच्या कढयाच वापरत होते, पण आता म्हटलं थोडंसं चेंज करूया, म्हणून मग मी सगळ्यात पहिल्यांदा ही कढई म्हटलं यूज करून बघूया. आणि 550 रुपयाला मी डीमार्टमधून ही कढई घेतली आहे, पण खरंच खूप सुंदर कढई आणि तिचा रिव्ह्यू पण अतिशय सुंदर आहे. चला आता हे कालवण घालते आणि लगेच मग इकडे दुसऱ्या गॅसवर 2 भाकरी टाकून देते, म्हणजे अर्ध्या तासामध्ये माझा स्वयंपाक रेडी होतो.
आता इथे बटाट्याची आमटी पण शिजलेली आहे छान. त्याला भाजलेल्या दाण्यांचं कूट ॲड केलं मी, छान परत 5 मिनटं उकळून दिलं आणि लगेच मी काढून वाडग्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे जेवल्यानंतर भांडी खूप कमी होतात, मी सगळं लगेच काढून ठेवते. त्याच्यानंतर दुपारचं जे काही जेवण राहिलेलं होतं ते गरम करून घेतलं. थोडीशी भाजी होती ती त्यावर गरम केली, डाळ गरम करून ठेवली आणि हे सगळं आता मी समोर इथे स्टूलावर जो स्टूल आहे त्याच्यावर ठेवते. मग लगेच माझ्याकडे वेळ असतो, एवढं करेपर्यंत मला 9 वाजतात आणि माझ्याकडे वेळ असतो. आम्ही 9:30ला जेवतो, तर मग मी गॅसओटा वगैरे भांडी लगेच घासून टाकते, गॅसओटा वगैरे क्लीन करते आणि त्याच्यानंतर मग जेवतो. म्हणजे जेवल्यानंतर मला जास्त काम पडत नाही आणि मग सकाळची जी काही थोडी छोटी मोठी तयारी असते ती सुद्धा मला करता येते आणि मग लवकर झोपता येतं. त्यामुळे मी हे सगळं कामं आधीच करून ठेवते. आता मगाची जी चहा नाश्त्याची भांडी होती ती होती थोडीशी, आता जेवण केलेली भांडी होती, त्यामुळे मी ती सगळी आता लगेच घासून गॅसओटा क्लीन करून टाकणार आहे. तर माझं नाईट टाईम क्लिनिंग रुटीन कसं असतं, मी सगळं हे रोजच्या रोज कसं स्वच्छ करते, कसं मॅनेज करते, म्हणजे स्वच्छ दिसेल माझं किचन नेहमी, या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो आपल्या चॅनलवर आहे, हवं तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते. प्रत्येक महिलांनी आवर्जून पाहावा असा तो व्हिडिओ आहे आणि त्याच व्हिडिओद्वारे माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं, त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन आवर्जून पाहावा. खूप छान व्हिडिओ आहे, अगदी डिटेलमध्ये नाईट क्लिनिंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला आता हे सगळं क्लीन करून घेते. तोपर्यंत 9:30 वाजतात, 9:30 वाजता आम्ही जेवतो. तर जेवल्यानंतर जास्त भांडी पडत नाही, त्याच्यामुळे मग मी लगेच घासून टाकते. मला सवय आहे, मी रात्रीची भांडी कधीच ठेवत नाही, जेवल्यानंतर लगेच भांडी घासून सगळं क्लीन करून ठेवते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला पुन्हा किचनमध्ये येण्यासाठी. आणि फायनली शेवटचं काम म्हणजे माझं सकाळची भाजी कोणती बनवायची आहे त्याचं प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवते. म्हणजे सकाळी गडबड होत नाही आणि भाजीची तयारी रात्री केली असेल तर पटकन भाजी रेडी होते सकाळी डब्याला, म्हणून मग त्याचं प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवते. तर असं माझं 5 ते 10, 10:30पर्यंतचं रुटीन असतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. व्हिडिओला खूप जास्त मेहनत लागते, बघताय तुम्ही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत बाय बाय.